नाही शक्य होत. सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा इतकी नम्र विनंती पुन्हा करतो, नाही तर महाराष्ट्रामध्ये नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही. नक्कीच आक्रमक भूमिका आहे. शिष्टमंडळाची चर्चा झाली, समाधान होईल का असं वाटते का? त्यांनी 4चा वेळ दिला होता तर 7:30 वाजले. 4 वाजता 7:30 वाजले. न्यायालयाच्या आदेशात आता सर्व वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात ते बघू, परंतु अंतिम जो निर्णय आहे तो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनेच होईल हे आम्ही दाव्याने सांगतो. नक्कीच कुठेतरी जो आहे अंतिम निर्णय हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनंतरच होणार आहे. आता शिष्टमंडळ आलं असलं तरी 4 वाजताची वेळ दिली होती, त्यामुळे कुठेतरी निराशा जी झाली आहे, त्यामुळे आंदोलन जे होते न्यायालयाच्या आदेशाचा मान ठेवत या पुढच्या दिशेने निघालेले आहे. आता नागपूरच्या जात असताना मतदार जे आहे कुठेतरी जिथे पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे त्या ठिकाणी जे आहे ते भेट होणार आहे. त्यामुळे आता पुढच्या पद्धतीनं काय शिष्टमंडळासोबत काय चर्चा होते आणि पुढे काय भूमिका घेते याकडे आता लक्ष लागलं आहे. उलटा चालत आहे, नाही शक्य होत. बच्चू कडू सर, स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, महादेव जानकर, शेतकरी नेते अजित नवले हे सगळे आता पोलीस स्टेशनच्या दिशेने त्यांनी कूच केलेली आहे. स्वतःला अटक करून घेण्यासाठी हे सगळे नेते, शेतकरी नेते पोलिसांकडे जात आहेत. कर्जमाफीसाठी महाएल्गार आंदोलन आपण बघतोय. सरकारला सळो की पळो करून सोडू असा इशारा आता बच्चू कडूंनी दिलाय. आम्हाला अटक करून घ्यावी. अटक करून घेण्यासाठी बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेते, त्यांच्या समवेत राजू शेट्टी आहेत, महादेव जानकर आहेत, अजित नवले आहेत, हे सगळे आता पोलिसांकडे निघालेले आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.